अखिल भारतीय निवृत्त बँक कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पेन्शन करारानुसार मासिक पेन्शनमध्ये सुधारणा झालेली नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी स्वीकारलेल्या सूत्रानुसार पेन्शनचे अपडेशन करणं, सन 2012 पासून निवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या विशेष भत्त्याच्या आधारे मूळ पेन्शनची गणना करणं, निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप आरोग्य विमा पॉलिसीवरील जीएसटी माफ करणं, इंडियन बँक्स असोसिएशनच्या अधिपत्याखाली निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च स्तरावरील तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करणं, किमान पेन्शन दरमहा 10,000 रुपये निश्चित करणं यासह अन्य मागण्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केल्यात. मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांना सादर करण्यात आलं. यावेळी कर्मचाऱ्यांनी द्विपक्षीय चर्चा झालीच पाहिजे, पेन्शन वाढ मिळालीच पाहिजे, मोफत वैद्यकीय विमा संरक्षण मिळावं या मागण्यांकडे घोषणाबाजी करत लक्ष वेधलं. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष भास्कर भावे, सरचिटणीस दिनार कविश्वर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य एकनाथ कांबळे, राजन नेरुळकर, जिल्हा समन्वय समिती कोल्हापूरचे सदस्य विलास राजमाने, मकरंद करंदीकर, प्रतापराव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं सेवानिवृत्त बँक कर्मचारी उपस्थित होते.